म्हणतात ना, प्रेम करायलाही आणि निभवायलाही हिंमत लागते. पण खरी हिंमत तर प्रेम निभावताना समाजाशी भिडायला लागते. नांदेडमध्ये ऑनर किलिंगची अशीच घटना समोर आली. मुलीच्या प्रियकराची जात अमान्य असल्यानं तिच्या घरून प्रेम प्रकरणाला विरोध होता. मात्र दोघेही ऐकायला तयार नसल्यानं शेवटी मुलीच्या वडिलांनी आणि मुलीच्या भावांनी तिच्या प्रियकराचीच हत्या केली. आणि त्यानंतर त्या मुलीने त्याच्या मृतदेहाशी लग्न केलेलं आहे. पाहूया. प्रेमाचा रक्तरंजित शेवट. बहिणीचं प्रेम प्रकरण, भावांकडून प्रियकराची हत्या. प्रियकराच्या मृतदेहाशी प्रेयसीचं लग्न. बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. आम्हाला न्याय हवाय. पूर्णपणे कोलमडलेल्या आचलचे हे शब्द. वडिलांना आणि दोन्ही भावांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी ती करते. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या आचलला आपल्या प्रेमाचा असा रक्तरंजित शेवट होईल याची पुसटशीही कल्पना नव्हती. सक्षम ताटे आणि आचल मामिडवार या दोघांचे प्रेमसंबंध होते. आचलच्या घरी जेव्हा याविषयी माहिती मिळाली तेव्हा तिच्या वडिलांनी सक्षम सोडून दुसऱ्या कुणाही बरोबर लग्न लावून देतो असं म्हटलं. पण लग्न करेन तर सक्षमशी असं म्हणत आचलनं वडिलांचं ऐकायला नकार दिला. आचलचे 2 भाऊ सक्षमचे मित्र होते, पण बहिणीसोबतचे प्रेमसंबंध त्यांनाही अमान्य होते. आचल आणि सक्षम या दोघांना समजावलं, मात्र ते ऐकायला तयार नव्हते. सक्षम आपल्या जातीतला नसल्यामुळे आचलच्या घरचे त्याला संपवून टाकू अशा धमक्या देत होते. मात्र आचल सक्षमला सोडायला तयार नव्हती. अखेर त्यांनी प्लॅन करून त्याला गाठलं. आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याच्या डोक्यावर फरशी टाकून त्याला संपवलं. खेळ खलास अशी भावना तिच्या वडील आणि भावांची होती. पण इथूनच खरा खेळ सुरू झाला. सक्षमची हत्या झाल्याचं कळताच आचल तडक त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या मृतदेहाशी तिनं लग्न केलं. आता मी इथेच राहणार, आम्हाला न्याय द्या, दोषींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत तिनं टाहो फोडलाय. 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते. त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामिडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार. आणि त्याला गोड बोलून, त्याला भेटून, नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास सध्या सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं. मयत सक्षम गौतम ताटे, वय 20 वर्ष, राहणार मच्छी मार्केट, याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे. आचलच्या मनावर इतका मोठा आघात झालाय, मात्र तरीही आपण आता सक्षमच्याच घरात त्याचीच पत्नी बनून राहणार असा निर्णय तिने घेतला. ऑनर किलिंगच्या या घटना कधी संपणार हे माहिती नाही, पण प्रियकराच्या हत्येनंतरही न घाबरता प्रेमाला जपणारी आचलसारखी धाडसी प्रेयसी मिळाल्यानं सक्षमच्या आत्म्याला शांती लाभेल अशी आशा आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.